नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी आपण आन्सर रायटिंगची चर्चा इथं करतोय. सो मॉडेल आन्सर्सचं डिस्कशन आपण इथं करणार आहे. मी अर्थशास्त्र अर्थव्यवस्था जीएस पेपर 3 जो आहे याचं डिस्कशन इथं घेणार आहे. ठीक आहे. सो प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न जो आहे, पहिला प्रश्न, आर्थिक वाढ म्हणजे काय? भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वाढीचे महत्व स्पष्ट करा. एकदम सिंपल प्रश्न इथं डिझाईन केलेला आहे. राईट. आर्थिक वाढ, ओके, आणि सोबतच दुसरी गोष्ट काय, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये या आर्थिक वाढीचं महत्व. असे दोन अंग तुम्हाला उत्तराचे दिसतात. क्लिअर सगळ्यांना? इथं बघा, कोणताही प्रश्न सोडवण्याआधी त्या प्रश्नाची डिमांड काय आहे हे डिमांड पहिल्यांदा समजून घ्या. जर ती डिमांड समजत तुम्हाला असेल तरच उत्तर तुमचं प्रॉपर येणार आहे. राईट. याला आपण लोकस आणि फोकस स्ट्रॅटेजी म्हणत असतो. लोकस आणि फोकस स्ट्रॅटेजी याला आपण म्हणणार आहे. सो पहिल्यांदा तुम्हाला लोकस फोकस शोधायला थोडंसं अवघड जाऊ शकतं, पण ते सवयीनं नंतर मग एवढं डिटेल करण्याची गरज नाही. एक मोठा सर्कल काढायचा. या मोठ्या सर्कलमध्ये लोकस म्हणजे प्रश्न कशावर विचारलेला आहे? आर्थिक वाढीवर प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. कारण आर्थिक वाढीच्या बऱ्याच गोष्टी, बऱ्याच डेटा जो आहे तो बऱ्याच डेटा आपण वाचलेले तिथे असतात. म्हणजे काय आर्थिक वाढ म्हणजे काय? आर्थिक वाढ कशामुळे येते? का येते? नाही आली तर त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत? ही आर्थिक वाढ मोजली कशी जाते? बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, अर्थव्यवस्थेवर याचा इम्पॅक्ट काय पडतो? सो असे वेगवेगळे डायमेन्शन्स जे आहेत, हे वेगवेगळे डायमेन्शन्स आपल्याला आर्थिक वाढीला जोडता येतात. राईट. मग प्रश्नामध्ये ऍक्च्युअल मध्ये कोणते डायमेन्शन्स त्यांनी विचारलेत? पहिली गोष्ट त्यांनी विचारली आर्थिक वाढ म्हणजे काय. दुसरी गोष्ट त्यांनी विचारले याचा इम्पॅक्ट काय पडतो. क्लिअर होते सगळ्यांना? एवढंच विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. हा बाकीचा डेटा मला गरजेचा नाही. सो या स्पेसिफिक प्रश्नाचा फोकस जो असेल तो फोकस आहे आर्थिक वाढीला डिफाईन करायचं आणि आर्थिक वाढीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो हा परिणाम मला तिथं लिहायचा आहे. बाकीचं तुम्हाला माहित असलेलं, तुम्ही वाचलेलं प्रश्नामध्ये एक्सपेक्टेड नाही. हा संपूर्ण डेटा तिथं मिस करायचा. राईट. सो लोकस जो आहे तो वाढीचा आहे. बरोबर. फोकस जो आहे तो वाढ म्हणजे काय आणि त्याचं अर्थव्यवस्थेमधलं महत्व, याला लोकस आणि फोकस आपण म्हणणार आहे. ठीक आहे. मग आता उत्तराच्या स्ट्रक्चरकडे येऊयात. उत्तराच्या स्ट्रक्चरमध्ये पहिली गोष्ट आपल्याला ही करावी लागते, इंट्रोडक्शन तिथं आणावं लागेल. त्यानंतर उत्तराची बॉडी आपल्याला तयार करावी लागेल आणि सगळ्यात शेवटी कन्क्लुजन आपल्याला तिथं तयार करावं लागेल. इंट्रोडक्शन मध्ये आर्थिक वाढीचं व्याख्या. आता या प्रश्नामध्ये त्यांनी व्याख्या विचारली, प्लस मला जर काही करंट कॉन्टेक्स्ट जर आर्थिक वाढीचा आणता आला तर तो करंट कॉन्टेक्स्ट मला तिथं लिहावा लागेल. बरोबर. बॉडीमध्ये अर्थव्यवस्थेवर आर्थिक वाढीचा काय परिणाम होतो ती गोष्ट मला लिहावी लागेल आणि कन्क्लुजन मला फ्युचरिस्टिक, इथून पुढे मला आर्थिक वाढीमध्ये काय डोकं लावावं लागेल याची चर्चा मला तिथं करायची. सो भविष्यामधील आर्थिक वाढ जी असणार आहे याविषयीचं मत माझं इथं मी व्यक्त करणार आहे. बरोबर. सो इंट्रोडक्शन मध्ये व्याख्या, तर प्रश्नामध्ये विचारले आणि त्याला जर काही करंट रिलेव्हन्स मला देता आला तर तो करंट रिलेव्हन्स मला द्यायचा आहे. प्रश्नामध्ये महत्व विचारले अर्थव्यवस्थेमधलं, ते महत्व मला लिहायचंय आणि इथून पुढे मला काय करावं लागेल. राईट. हे कन्क्लुजन मध्ये मी टाकणार आहे. सो हे 3 पार्ट आपल्याला उत्तराचे सांगता येतात. राईट. सो प्रश्नाकडे जाऊयात. आर्थिक वाढ म्हणजे काय? भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वाढीचं महत्व स्पष्ट करा. ठीक आहे. हा आपला प्रश्न आहे. मग इंट्रोडक्शन सुरू करूयात. इंट्रोडक्शन मध्ये कॉन्टेक्स्ट देण्याचा मी प्रयत्न करतोय. 2023च्या आरबीआयच्या अंदाजानुसार चालू वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था 6% वाढेल असा अनुमान काढण्यात आलेला आहे. बरोबर. इथं मी कॉन्टेक्स्ट देतोय बघा. राईट. का सध्या आर्थिक वाढीची चर्चा चालू आहे तर 6% आपली अर्थव्यवस्था वाढलेली आहे. मग हे 6% का महत्वाचे आहेत? बाहेरच्या देशांमध्ये मंदी असून सुद्धा भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक राहण्याची अपेक्षा तिथं व्यक्त केली. म्हणून आपल्या आर्थिक वाढीला महत्व सध्या आहे. जगामध्ये काहीच व्यवस्थित चालू नाही, भारत तरी देखील 6-6.5% प्रगती तिथं करतोय. हा कॉन्टेक्स्ट झाला आणि म्हणून आर्थिक वाढीवर तुम्ही प्रश्न विचारलाय हे आपल्याला एक्झामिनरला सांगून द्यायचं आहे. राईट. सो इंट्रोडक्शन अशा पद्धतीने करा. 1 किंवा 2 ओळींमध्ये ते इंट्रोडक्शन असावं. मग आता आर्थिक वाढ म्हणजे काय? आर्थिक वाढ म्हणजे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये, जीडीपी मध्ये कालांतराने होणारी
सातत्यपूर्ण वाढ, याला आर्थिक वाढ मी म्हणतो. मग अर्थव्यवस्थेसाठी ती का गरजेची आहे, लिंक करावं लागेल ना प्रश्नाला. आर्थिक वाढ देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढवण्याचं काम करत असते. हा आकार वाढल्यामुळे दरडोई तसेच देशाच्या उत्पन्नामध्ये वाढ होत जाताना आपल्याला दिसते. बघा, प्रश्नाला मी प्रत्येक गोष्ट रिलेट करतोय. वाढ देशाच्या संदर्भात का गरजेची आहे, कारण उत्पन्न वाढते, देशाची अर्थव्यवस्था वाढते, आपले प्रश्न सुटणार आहेत, बरोबर. सो इंट्रोडक्शन मध्ये आयदर हे लिहा किंवा प्रेझेंट कॉन्टेक्स्ट लिहा किंवा दोन्ही पण लिहिलं तरी चालेल. मग आपण बॉडीकडे येतो. बॉडीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्व आपल्याला सांगायचंय, राईट. सो अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात, सगळ्यात पहिला परिणाम जो होतो तो असतो गरिबीलाही कमी करतं. गरिबी कमी करण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी आर्थिक वाढ हे एक महत्वाचे साधन समजले जाते. जीडीपी जसा जसा वाढत जातो तसे तसे उत्पन्न वाढत जातं. शिक्षण, आरोग्य सेवेसाठी उत्तम प्रवेश नागरिकांना प्राप्त होतो आणि त्यांचं जीवनमान सुधारतं. आणि हे जीवनमान सुधारणं म्हणजेच गरिबी कमी होणं असंही आपल्याला म्हणता येईल. हे कशामुळे शक्य होते, आर्थिक वाढीमुळे शक्य होतं. सो पहिला बोलला सिक्सर मारून टाकला आपण. त्याच्यानंतर आर्थिक वाढीमुळे रोजगार निर्मिती होते. वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात, ज्यामुळे रोजगार वाढतो, बेरोजगारी कमी होते. भारताच्या मोठ्या आणि तरुण लोकसंख्येसाठी हे एक महत्वाचं कारण आपल्याला सांगता येईल. डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे. लोकांना नोकऱ्या नाही दिल्या, लोक दगड घेऊन मागे लागतील. बेरोजगारी कमी करावी लागेल आणि ही बेरोजगारी कमी कशाने होणार आहे, सरकारकडे पैसा आल्यानंतर. आर्थिक वाढीमधून ही बेरोजगारी कमी होणार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास. आर्थिक वाढ सरकारला रस्ते, पूल, रेल्वे, ऊर्जा यासारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची संसाधनं प्रदान करते आणि या पायाभूत सुविधा आपला विकास घडवून आणतात. सो लोकांचा विकास करायचा असेल, अर्थव्यवस्थेमधून पैसा घ्यायचा, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवायचा. ही सुधारित पायाभूत सुविधा आर्थिक क्रियाकलापांना चालना देत असते आणि व्यापार व वाणिज्य सुलभ करण्याचं काम करत असते, राईट. पुढचं महत्व गुंतवणूक आणि नव उपक्रम. एक मजबूत आणि स्थिर अर्थव्यवस्था परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करते, ज्यामुळे भांडवल निर्मिती, तांत्रिक प्रगती वाढत असते. हे नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचं काम करत असतं. सोबतच भारताला जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा करण्यासाठी सक्षम करत असतं, बरोबर. सो फक्त भारताच्या अर्थव्यवस्थेतले प्रश्न नाहीत, बाहेर आपल्याला ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीज पण आपल्याला या आर्थिक वाढीमुळे शक्य होताना दिसणार आहे. त्याच्यानंतर जागतिक स्पर्धात्मकता. आर्थिक वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचे स्थान जे आहे ते मजबूत होते, ज्यामुळे तो अधिक प्रभावीपणे व्यापार करू शकतो, थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करू शकतो. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताचा प्रभाव आणि सौदेबाजीची शक्ती जी आहे ही शक्ती तिथं वाढत जाताना आपल्याला दिसते. सो एक विन विन सिच्युएशन आहे. सगळ्याची सुरुवात आपल्या आर्थिक वाढीपासून होणार आहे, हे महत्वाचं आहे अर्थव्यवस्थेसाठी. मग आता कन्क्लुजन मध्ये काय लिहायचं, कन्क्लुजन शुड बी फ्युचरिस्टिक, बरोबर. म्हणजे आतापर्यंत वाढीचं कौतुक आपण केलं, इथून पुढे आपलं टार्गेट काय वाढीचं, हे टार्गेट तिथं टाकून द्या, राईट. सो कन्क्लुजन मध्ये मी काय म्हणतोय, नीती आयोगाच्या अहवालानुसार 2047 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार $30 ट्रिलियन पर्यंत वाढत जाऊ शकतो. इथे पोहोचण्यासाठी सरासरी दरवर्षी आपल्याला 8% विकास दर राहणं गरजेचं आहे. म्हणजे वाढ गरजेची आहे, बरोबर ना. विकास दर म्हणजे काय, वाढ गरजेची आहे. ही होणारी वाढ अर्थव्यवस्थेला विकासाच्या संधी प्रदान करण्याचं काम करते. झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, विषय संपला. एकदम कमी शब्दांमध्ये खूप चांगलं उत्तर आपण लिहिले. आय गेस तुम्हाला हे उत्तर कळालं असेल. या गुड नोटवर आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करतो. धन्यवाद.